आणि साहेब आणि डीपीचे ज्या त्या ठिकाणी डीपीचे असे टकणं असे झाकणं नाही, त्यांना उघड्यावर आहेत. आणि काय तिथं आता तिथं त्या डीपी पाशी गवत बिवत आलेलं आहे, जनावर शेळी त्या डीपी पाशी जाईल, त्याच्याबद्दल सांगत आहे. झाकण नसून तर आपल्या एजन्सीकडून लोड शेडिंगचं नंबर बघून फोन उचलायले, टेलिफोन चालू करून घ्या. किती दिवसात घ्या ना तुम्ही? टेलिफोनने मोबाईल दिलेला आहे त्यांना. मोबाईल आमचे नंबर मोबाईल फोनच आहे ना तो. नाही, स्विच ऑफ असतो तो फोन. नंबर घेतलाय म्हणून फोन उचलत नाही. स्विच ऑफ होत नाही ना. स्विच ऑफ असतो मोबाईल. विशेष म्हणजे आता शाळा मला कसं काय लेट गेले का स्विच ऑफ मोबाईल. तुम्ही टेलिफोन नीट करून घ्या. ती बी आणि आता समजा ही शाळा ती जे आहेत त्या ठिकाणी सगळं आहे का नाही, समजा त्याला फ्यूज नाही, किटकॅट नाही, काहीच नाही. तिथं लहान लहान विद्यार्थी लेकरं जाते त्याला, म्हणजे काहीच नाही असं काहीच नाही. टूरच बार पसलं ते डीपी बघा ना, एकदम खाली आहे. बरं आता बिलाची आता आम्हाला वाढ आलेली दुरुस्त करून द्या ना बिल तुम्ही. ज्यांचे चुकले असेल या ना, तुमची चुकीचे दुरुस्त माणूस पाठवा इथं. गांबुजवाला साहेब मी एक दिवस पाठवतो. एक दिवस आम्हाला तुमचा ऑफिस सापडत नाही, ते लोकांना कसं चालू काय असं नाही. एक वार ठरवा ना तुम्ही. बिल येण्याची आपली टायमिंग आहे 7 तारीख ते 10 तारीख. बरोबर. तुम्ही एक 11 तारीख ऐका ना तुम्ही काय करा. सर तुम बोले बरोबर है. अभी और जो रीडिंग लेने आते क्या 2-4 महीने आते हैं. घर को बैठ के देते हो. जिम्मेदारी को बस दादा लोड शेडिंगचा विषय कधी संपल? लोड शेडिंगचा विषय कधी संपल? वार सोमवार किंवा मंगळवार, कारण त्या दिवशी लोड शेडिंगचा जे प्रश्न जे आहे किती दिवसात समजा हे सॉल्व्ह होईल? आणि 8 दिवसात तुम्ही 8 दिवसात किंवा आज काही कंप्लेंट असेल आज सांगा. माणसं आहे माझ्यासोबत आज आहे काही कंप्लेंट आलेले आहेत त्यात बघा. आजच्या काही तक्रारी असेल तर आजच अर्ज आजच्या आता ते विषय आहेत. आम्हाला एक वार ठरवून द्या हप्त्यातला, कोणता बी सांगा तुमच्या मनावर. आज देऊन टाका. आज देऊन टाकू. पुढचा विचार नाही, कोणता एक वार ठरवून द्या आम्हाला. लोड शेडिंग क्लिअर कर. हप्त्याला एक माणूस आणि आमचं कायम इंजिनियर एक बघाकडे इंजिनियर माझ्याकडे मी प्रस्ताव पाठवतो. ठीक आहे, मागणी करतो. अहो साहेब काय म्हणतो, तुमच्या इथं मागणी आहे तुमची, काय इंजिनियर रेग्युलर देण्यात यावं हे माझ्या हातात नाही. त्याचा एक प्रस्ताव वरिष्ठ करणार आहे, पाठवून घेऊ मी 2 दिवसामध्ये. आठवल्यानंतर पोझिशन पाहून ऐका नाही तर लोड शेडिंगचा होत नसेल. साहेब अंबाजोगाई तालुक्यातलं गाव घाटनांदूर मोठं आहे. तुमची भेटू शकते का आमची? कशामुळे लोड शेडिंग होती विचारून द्याल ना. मग माहिती घेतो तिथं पोहोचतो. आम्ही तर तुम्हाला भेटू शकते का? तुम्ही निवेदन देऊन आला, आम्ही जो आलो तुमची भेटूच नाही. जवळगाव आणि घाटनांदूर वेगळं करा, कारण जवळगावला प्रॉब्लेम आला, घाटनांदूरची लाईट बंद. जवळगाव घाटनांदूर आता पूस बंद झाली तर इथेच चालू आहे. मला काय होतं, जवळगावला जर काही प्रॉब्लेम आला तर घाटनांदूर बंद राहते. कारण की 90% धंदे इलेक्ट्रिक. अहो 14 वाडी खिडीचे लोक घाटनांदूर मध्ये येत आहे. आमची भरण्याला काय अडचण आहे का? आम्ही भरीत नव्हतो का? आणि तुम्ही जर अशा लाईटी जर ऐन टायमाला बंद करीत असाल तर लोक बाहेर गावचे येणारे का कसे ही करतील? हलक्यात असू द्या.
वसुलीचा विषय तुम्हीच कळणार, यादी कळू का थकबाकी किती आहे? काढा यादी, काय अडचण लोकांनी जर नियमित बिलं भरले ना तर आमचा स्टाफ दुसरे मिनिटं बाकीच्या कामाकडे लावता येते. साहेब आपल्या तुम्ही करणार का नाही? तुम्ही करणार का नाही मला सांगा. थकबाकी नाहीच आपल्या इथे. थकबाकी नाही आपल्या इथे जास्त. हा रिवर्स होईल हे. शामराव या जरा पुढं. शामराव जरा सांगा. शामराव हे आल्यातच आज पुन्हा येत नाही तर पुन्हा ओळखून सापडत नाही. दुर्बीण लावून बघावं लागलं, साहेब कुठे आहेत म्हणून. आणि आपल्याला आपल्यासारखं जाणं होत नाही. वाचून सांग. लाईट बिलाचं असली तक्रारीचं तर ते समजा. वेळोवेळी लाईट जाते. तुम्हाला हे काय अधिकार नाही. अधिकारी द्यायला पाहिजे त्यांना. आम्ही तुम्ही निवेदन दिलेलं आहे साहेब, असं करा ना तुम्ही. माझ्याकडे काय तक्रार सांगतो एकच आहे, जी बिल दुरुस्तीचं पेंडिंग असेल दुरुस्ती करून देतो, एवढा अधिकार आहे माझ्याकडे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाच अधिकार नाही माझ्याकडे. निवेदन घ्यायला कसे काय आले? सगळी लोकसंख्येचं गाव आहे. वस्तुस्थिती आहे ते सांगायला. आमच्या समस्या क्लिअर व्हायला समस्या तुमच्या एक समस्या म्हणून नाही, सगळ्या समस्येचं निराकरण पुण्याकडे जावं. आमच्या समस्या क्लिअर. मग इथे निवेदन फक्त तुम्ही घेण्यासाठी आलात का नुसते दाखवण्यापुरतं? कोणाचं काहीच माहित नाही मला. फक्त मग तुम्हाला कसं काय पाठवलं? आम्ही निवेदन दिले. तुम्हाला वरिष्ठांनी कसं काय पाठवलं? आम्हाला जे आहे ना